गेली माहेरी काम करी पितांबरी असं म्हणत ज्यांनी महाराष्ट्रातच नव्हे केवळ तर संपूर्ण देशभरामध्ये पितांबरी अक्षरशः घराघरामध्ये पोहोचवली आणि आता देशाच्या सीमा पार करून पितांबरी प्रॉडक्ट हे संपूर्ण जगभरात पोहोचलेलं आहे। ते श्री रवींद्र प्रभुदेसाई हे आत्ता आपल्याबरोबर आहेत। सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत। काय सांगाल, पितांबरीची सक्सेस स्टोरी नेमकी काय आहे? पितांबरी आता एक हाऊसहोल्ड नेम झालेला आहे आणि सर्व गृहिणींना म्हणजे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कलकत्त्यापासून मुंबईपर्यंत पितांबरी माहिती नाही असं कोणीच नाही आहे। आणि पितांबरीचे आता 4 डिव्हिजन्स आमच्या सुरू झाल्या। म्हणजे पहिल्यांदा होम केअर ही स्वच्छतेची उत्पादनांची डिव्हिजन होती, मग त्याच्यातून आयुर्वेदिक उत्पादनांची डिव्हिजन सुरू झाली, त्याच्यानंतर ॲग्रो डिव्हिजन सुरू झाली आणि आता अगरबत्तीची डिव्हिजन आम्ही त्याच्यात सेपरेट केली आणि फूड डिव्हिजनसुद्धा आता चालू झालेली आहे। आणि जवळजवळ 5 लाख दुकानदार, त्याच्यानंतर 3000 डिस्ट्रीब्युटर, 150 सुपर स्टॉकिस्ट आणि जवळजवळ 10 कोटी ग्राहक असा पितांबरीचा, आणि जवळजवळ आता कंपनीमध्ये 1500 लोक कामाला आहेत, असा मोठा परिवार सगळा झालेला आहे। आत्ता आपल्याबरोबर काही बिझनेसमन आहेत जे बिझनेसमन स्वतःचा बिझनेस खूप मोठा करू इच्छितात। असे काही बिझनेसमन या ठिकाणी आहेत। नॅचरली ज्यावेळेस एखादा सक्सेसफुल बिझनेसमन हा आपली स्टोरी सांगत असतो, शेअर करत असतो, त्यावेळेस प्रत्येक व्यावसायिकाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात। असेच काही प्रश्न घेऊन ठाणे शहरातील काही व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आज ते श्री प्रभुदेसाई यांच्याशी मनमोकळी चर्चा करणार आहेत। सर्वप्रथम दिनेश, काय सांगा? नमस्कार सर, दिनेश चव्हाण। माझ्या कंपनीचं नाव आहे श्री एंटरप्राइजेस। मी बेसिकली फायर सेफ्टी आणि क्लिनिंग या 3 सेक्शनमध्ये काम करतो आणि गेले 5 वर्षापासून माझा बिझनेस आहे। मला असं विचारायचं आहे की तुम्ही, म्हणजे मी असं ऐकलं होतं की तुम्ही घरोघरी जाऊन पितांबरीचं सेल केलात आणि त्याच्यानंतर हा एवढा मोठा व्याप उभा केलात। तर हा व्याप उभा करताना जी फायनान्शियल जी आपल्याला गरज असते, तर ही कशी तुम्ही म्हणजे पूर्णत्वाला नेली? फायनान्स रिलेटेड प्रश्न आहे, अगदी सुरुवातीलाच फायनान्सचा प्रश्न आलेला आहे। काय सांगाल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सगळ्या फायनान्सेस इन्व्हॉल्व असतात। पितांबरीने हे सगळे चॅलेंजेस कसे स्वीकारले होते? आता जर का आपण बघितलं की पैसे बँकांचा पण धंदा आहे, की त्यांचा धंदा काय आहे की लोन देणं, आणि त्या लोनचं जे व्याज असतं त्या व्याजामधूनच ते त्यांचा धंदा होतो। तर डिपॉझिटचे साधारण जे व्याज असतं ते साधारण 9% 10% आहे। तुम्ही कोणालाही जर का 12% किंवा 15% जर का तुम्ही व्याजाने पैसे देतो असं म्हणालात तर तुम्हाला किती पैसे देतील ना ते? म्हणजे आपण जर का व्याज जर का जास्त दिलं, फक्त तुमची विश्वासार्हता पाहिजे। मला आठवतं की आमचा जो मोझॅक टाईल्सचा बिझनेस होता त्याच्यावेळी माझा भाऊ दुबईला होता आणि त्याला 10% त्यांनी सगळे इथे फिक्स डिपॉझिटला पैसे ठेवलेले होते। मी त्याला म्हटलं की मला 5 लाख रुपये पाहिजेत आणि फायदा तोट्याशी काय तुझा संबंध नाही, तुझा एकही पैशाचा तोटा होणार नाही, 15% व्याजाने मी तुला पैसे देईन। त्यांनी ताबडतोब मला 5 लाखाचे चेक काढून दिले। त्याच्यावरती आमची मोझॅक टाईल्सची कंपनी सुरू झाली। बाबांनी जेव्हा ते स्टेट बँकेमध्ये टेम्पो जेव्हा त्यांनी सुरू केला होता, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, तेव्हा त्यांच्याकडे काहीच हे नव्हतं, म्हणजे तारण काही नव्हतं। पण त्यांनी जेव्हा रेल्वेमध्ये ते सर्व्हिस करत होते तेव्हा सोसायटीमधून लोन घेतलेलं होतं आणि त्यांनी 3 वर्षामध्ये ते लोन फेडलं। तर ते 36 महिन्याचे 36 रिसीट आणि 20 तारखेला त्यांचा हप्ता असायचा। 20 तारखेला जर का रविवार आला तर 19 तारखेला त्यांनी हप्ता भरलेला होता। ते त्यांनी त्या रिसीट चिकटवलेल्या त्या मॅनेजरला नेऊन दाखवल्या की असं मी लोन फेडलेलं आहे, तुम्ही जो काय टेम्पो मला देणार आहात लोनवरती त्याचंसुद्धा मी अशाच पद्धतीने फेडेन। ताबडतोब लोन त्यांचं सँक्शन झालं। म्हणजे आपला एक प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित असणं, आपण जे काही काम करतो आहे त्याच्यातनं आपल्याला फायदा होणार ह्याचं एक जे काही CA कडनं असेल किंवा आपण केलेलं त्याचं गणित, वेळेवरती आपण पैसे देऊ ह्याची त्या बँकेच्या ह्याला किंवा जो कोणाकडे आपण पैसे घेऊ त्याला त्याची खात्री, 4 पैसे इंटरेस्ट प्रायव्हेट जर काय घेतलेलं असेल तर जास्त देण्याची तयारी आणि ते देऊन आपल्याला फायदा होण्याची आपल्याला खात्री, एवढ्या जर का गोष्टी असतात तुम्हाला जगात कधीही पैसा कमी पडणार नाही। एकंदरीतच स्वतःची विश्वासार्हता टिकवून ठेवणं आणि जे काही ज्या कोणाकडनं आपण लोन घेऊ ते वेळेवर फेडणं, माझ्या मते हेच फायनान्सेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं। विवेक खिराडे आत्ता आपल्यावर आहेत, काय सांगाल? नमस्कार सर, मी विवेक खिराडे, चाणक्य इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी माझी स्वतःची आहे आणि मी टॅली सॉफ्टवेअरसाठी काम करतो। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कोणताही बिझनेस भांडवल लागतंच, पण त्याबरोबर एक सुंदरशी कल्पनासुद्धा लागते आणि त्या आयडियावरती आपल्याला विश्वासही ठेवावा लागतो।
तुमच्या डोक्यात हे भांड्यांची पावडर बनवण्याची आयडिया कशी आली आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं का की 125 कोटीपर्यंत ह्याचा टर्नओव्हर जाईल किंवा ह्या मागचं गणित तुमचं प्लीज सांगा. आयडिया कशी सुचली होती नेहमीचा एक तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न असतो, आयडिया कशी सुचली होती. कारण जनरली बायकांचा प्रांत होता आणि तुम्हाला सुचलं कसं काय? मी ठाणा कॉलेजमध्ये असतानाच DBMचा मी कोर्स केला आहे, उद्योग चालू असताना डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. आणि तिथे FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स असं आम्हाला कोलगेटमधले एक शिक्षक शिकवायला यायचे. आणि मग त्याने मला खूप असं सांगितलं होतं की कन्झ्युमर म्हणजे त्यावेळी मग तरी माझ्या लक्षात आलं की अरे आपलं पण एक कन्झ्युमर प्रोडक्ट आपण केलं तर काय होईल. मग कन्झ्युमर प्रोडक्ट कुठलं करणार. त्यावेळी स्टेनलेस स्टीलचा जमाना होता आणि नुकतंच शाईन इट, फोडोपी यासारखी पावडर येत होत्या. पण मी संघामध्ये जात असताना RSS मध्ये जात असताना सगळ्यांच्या घरी शाखेमध्ये सगळ्या मुलांना बोलवायला जायला लागायचं आणि त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत त्यांच्या आईवडिलांची पण चांगली मैत्री असायची. तेव्हा मला एकदम आठवलं की सगळ्यांच्या घरामध्ये पूजेची तांब्या पितळेची भांडी होती, सगळ्यांच्या स्वयंपाकघरांमध्ये ते पितळेचे डबे होते, सगळ्यांकडे ते पाणी गरम करण्याचे बंब होते, कणिक भिजवण्यासाठी मोठमोठ्या या पराती होत्या, पाणी पिण्याची भांडी सगळी कळशा आणि हांडे होते. म्हटलं हे काय घासतं. तर आम्हाला पण आई गणपतीला सत्यनारायणच्या पूजेला हे आम्ही ते भांडी घेऊन चिंच राख ताक बीक घासत बसायचो, जीव जायचा. आणि तांब्या म्हटलं की पळून जायचो आम्ही. म्हटलं गृहिणीला पण हा त्रासच आहे. आणि मग लक्षात आलं की कॉफशाईनच जर का आपण ब्रँड नेम आपण असं काही केलं, त्याचे प्रिन्सिपल्स आपल्याला शिकवलेले आहेत आणि जर का आपण मार्केटमध्ये आणलं तर मग मी एकदम गणित केलं. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या 6 कोटी होती. 6 कोटी भागिले 5 म्हणजे 1.25 कोटी झाले. 1.25 कोटी कुटुंब, प्रत्येक कुटुंबातलं सगळेजण काय पूजा करतील असं नाही. तर 10% लोकांनी जरी पूजा केल्या तरी 12.5 लाख लोक झाले. तर 12.5 लाख लोकांनी समजा एक पुडी पितांबरीची दर महिन्याला घेतली तर 12.5 लाख पुड्या. मग ते कॅल्क्युलेटरमध्ये त्यावेळेच्या ह्याच्यात ते गणित बसे ना आणि माझ्या अंगावरती एकदम रोमांच आलं की अरे दिस इज द साईज ऑफ द मार्केट, दिस इज हे FMCGची ही ताकद आहे. आणि मग ठरवलं की बस आता पितांबरी FMCGच करायची. मग तांब अधिक पितळ असं तो शब्द म्हणजे तांब पित म्हणजे पितळ आणि तांब पितांब आणि पितांबरी आणि बरी स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे तो पितांबरी. कारण 4 अक्षरी शब्द पाहिजे, तो जोड असता कामा नये, त्याच्यात काही उच्चाराला सोपा पाहिजे आणि त्याचं नाव घेतल्यानंतर त्याचा उपयोग काय आहे हे समजलं पाहिजे. असं सगळे ते FMCGचे नियम होते. मग ब्रँड म्हणजे काय, मग तो डोक्यात असतो लोकांच्या. मग ती गरज लागल्यानंतर तो स्विच क्लिक झाला पाहिजे की तांब्या पितळ दिसलं की पितांबरी. मग ते सगळं जुळून आलं आणि मग ती सगळ्यांना सॅम्पल वगैरे देऊन मग घरोघरी आम्ही गेलो. मग त्याला जाहिरात कशी करायची. मग नेमकी माझी मिसेस बाहेर गेलेली होती आणि ते माझं राजेश दर्यापूरकर आणि सचिन प्रभुदेसाई असे आले होते आणि त्याने विचारलं मी अरे आपण आयडिया ही करतोय तर नवीन आयडिया. मग चहा रे बायको माहेरी गेली. ते एकदम त्याला बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, तिथे एकदम त्याला ती स्लोगन तो लेखक त्याच्यावरनं ते त्याला एकदम ते स्ट्राईक झालं की. आणि मग ती आम्हाला कल्पनाच ही नव्हती. म्हटलं तर पितांबरी शब्द असलेली जाहिरात पाहिजे. आणि मग पुण्याहून वगैरे त्या काही बायकांचे फोन आले म्हणजे जसे मी TV वरती वगैरे दाखवली काय बायकांनीच भांडी घासायचं काम करायचं का. आई म्हटलं अहो तुम्ही जाहिरात नीट बघा, प्रशांत दामले भांडी घासतोय म्हणजे गृहिणी जर का माहेरी गेली तर पुरुषांना काम करायला किती सोपं पडतं हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही जरा हुशारीने ते फिरवून सांगितलं. पण ते कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा कधी कधी जाहिरात झाली तर ती पटकन लोकांच्या लक्षात राहते. माझा एक प्रश्न आहे की प्रशांत दामलेंना तुम्ही पहिल्यांदाच ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतलं. पहिल्या जाहिरातीमध्ये प्रशांत दामले आले. भांडी घासायच्या जाहिरातीमध्ये प्रशांत दामले येताना काही त्यांनी हे केलं होतं का? प्रशांत दामलेचा सुद्धा बहुतेक ग्राहक वर्ग बायका भरपूर असाव्या, त्याच्या लेडीज फॅन भरपूर आहे. त्यामुळे तो तयार झाला आणि त्यांनी ते काय तुम्हाला नुसतं दाखवायचंच असतं शूटिंग पुरतं. त्यांनी काय आडेवेडे नाही घेतले. पण त्याला पण खूप त्याचं मग ती जाहिरात केल्यानंतर भरपूर लोकांनी त्याला जाहिरात चांगल्या झाल्याचं सांगितलं त्याला. कारण म्हणजे जर पितांबरीची ती पहिली जाहिरात जी होती त्या जाहिरातीने पितांबरीला जो प्रचंड मोठ्या प्रमाणात बूस्ट दिला होता, ती आजपर्यंत मराठीतली कदाचित ती दॅट इज वन ऑफ द पायोनियर ॲड किंवा एक मोठी ॲड आहे. आणखी आपल्याकडे आणखी मेंबर्स आहेत. दीपकजी काय सांगा. नमस्कार सर, मी दीपक वालझाडे. आमच्या कंपनीचं नाव SNS ट्रेडिंग इन्स्टिट्यूट. मी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो आणि मी पितांबरीला लहानपासून बघत आहे. तर पितांबरी बघितलं की असं म्हणत येतं की ही तांब्या पितळेची भांडी असणारी पावडर काही वर्षानंतर बघतोय तर तुम्ही खूप डायव्हर्सिफिकेशन केलं आहे.
तर हे डायव्हर्सिफिकेशन करताना तुम्हाला असं वाटलं नाही का की आपला जो मेन प्रोडक्ट आहे हे सोडून आपण दुसरे प्रोडक्ट बनवतो तर ह्याच्याने काय इम्पॅक्ट होईल? आणि दुसरं म्हणजे की हे तुम्हाला हे कसे आले म्हणजे डेअरिंग म्हणायची की एवढं डायव्हर्सिफिकेशन आपण केलं पाहिजे? कारण आम्ही पण आता बिझनेसमध्ये आहे, तर आमचा एक जो बिझनेस आहे तिथून आम्हाला अजून दुसरं काही करायचं आहे, तर त्यासाठी आम्हाला आयडिया येईल. डायव्हर्सिफिकेशन नेहमीचा प्रश्न असतो की डायव्हर्सिफिकेशन करावंसं का वाटलं आणि डायव्हर्सिफिकेशन करताना काही धोके असतात का? तर आम्ही तसं बघितलं तर FMCG मध्ये होतो आणि FMCG मधले दादा म्हणजे हिंदुस्तान लिव्हर होतं, कोलगेट होतं, त्याच्यानंतर हे होतं, पल्सारा होतं, त्यावेळी डाबर होतं आणि सगळ्यांचे टर्नओव्हर कुठे 1000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी. म्हणजे FMCG म्हणायचं झालं तर तुम्हाला एक ही वाटेल, आपल्याला लाज वाटेल असं ते ही होती. आणि आपल्याला माहिती आहे की साधारण इन्फ्लेशन हे 5% ते 60% असतं. तर इन्फ्लेशन साधारण 10% असतं, तर 10%पेक्षा तरी ग्रोथ आपला जास्त पाहिजे. म्हणजे किमान आम्ही असं ठरवलं की 25% हा आपला दर इयर टू इयर टर्नओव्हर वाढला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमचा जेव्हा 2 वर्ष पहिली सोडल्यानंतर दरवर्षी आमचा दिवाळीला डबल टर्नओव्हर व्हायचा. असं 5 वर्ष सतत आमचं टर्नओव्हर 2 कोटीवरनं 4, 4वरनं 8, 8वरनं 16 कोटी. आणि एक असा कार्यक्रम होता मराठी व्यापारी मित्रमंडळ, जसे आपली सॅटर्डे क्लब आपला आहे तसं मराठी व्यापारी मित्रमंडळ नावाची संघटना होती व्यापाऱ्यांची आणि मनोहर जोशी त्याचे अध्यक्ष होते. आणि यशवंत सभागृहामध्ये ते एकदा कार्यक्रम चालू होता आणि मी पुढच्याच रांगेत बसलेलो कारण ठाण्याची ब्रँच मी त्याचा प्रमुख होतो. आणि ते अवजड उद्योग मंत्री होते. त्यांनी सहज प्रश्न विचारला, 1000 उद्योजक बसलेले होते, छोटे मोठे नवीन. त्यांनी विचारलं की 100 कोटी टर्नओव्हर असलेला किती जण आहेत, हात वर करा. मी मागे वळून बघितलं, म्हटलं 10-20 जण तरी असतील, एकही हात वरती नाही. मला एकदा असं वाईट वाटलं की अरे एवढे आपण उद्योजक, तर माझा टर्नओव्हर आमचा 10 कोटी होता तेव्हा. तर मनोहर जोशींनी जाम अरे 5000 कोटी असलेले टर्नओव्हर 1000 कोटी असले कितीतरी आहेत. आपण मराठी माणसं शिवाजी महाराजांचं नाव घेतो, मोठे मोठे म्हणजे लोकमान्य टिळक, सावरकर यांचं, मग आपले टर्नओव्हर का वाढत नाहीत? मग त्यांच्या पण नंतर लक्षात आलं की हे बोलून नुसतं होणार नाही आहे. मग ते जरा शांत झाले आणि मग त्यांचे पुढचे भाषणातले मुद्दे त्यांनी पुरे केले. मग मी त्यांना जाऊन भेटलो, मी अस्वस्थ होतो आणि त्यांना म्हटलं की सर आम्हाला खूप असं वाईट वाटलं की मी आता FMCGमध्ये आहे आणि मी तुम्हाला असं खात्रीत देतो की 10 वर्षात आमचा पितांबरीचा टर्नओव्हर 100 कोटी होईल. आणि त्यांचा नमस्कार केला, त्याने आशीर्वाद दिला. आणि दरवर्षीमध्ये ठाण्याला पुस्तक प्रकाशनाला वगैरे यायचं, तेव्हा विचारायचे तुझा टर्नओव्हर किती झाला? मग 25, 30, 35, 40 करत करत तो आता 2 वर्षापूर्वी आमचा 100 कोटी झाला. आणि सांगायला आनंद वाटतो की ह्या वर्षी आम्ही आता पुढच्या वर्षीचं टार्गेट, आता यावर्षी आमचं 150 कोटी होईल, पुढल्या वर्षी तर 200 कोटीचं टर्नओव्हरचं टार्गेट घेतलेलं आहे. कारण काय आहे की आपल्याबरोबर फक्त आपल्याला आपला प्रॉफिट मिळाला, आपला बंगला झाला, आपली गाडी झाली, पण पितांबरी जसं हिंदुस्तान लिव्हर आहे किंवा इन्फोसिस आहे किंवा कोलगेट आहे, महेंद्र आहे किंवा आता बजाज आहे, इंडियन ब्रँड्स, तर तसं पितांबरीमध्ये आम्ही काम करतो. म्हणजे करिअर करण्याची जी काही आपल्याकडच्या लोकांना ती संधी म्हणून त्यांनी आपल्या कंपनीकडे बघायला पाहिजे. आणि बिझनेस इज प्रॉफिट. आम्हाला मॅनेजमेंटमध्ये शिकवलं होतं की प्रॉफिटेबिलिटी जर का चांगली असेल तर तुम्ही चांगला टॅलेंट तुम्ही घेऊ शकता. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न होता की डायव्हर्सिफिकेशन तुम्ही कसं केलं. आता टर्नओव्हर तुम्हाला करायचं आहे तर तांब्या पितळेच्या भांड्यांच्या यांना एक मर्यादा होती. आणि जसं त्यांचं काही अगदी चुकीचं नव्हतं की तांब्या पितळेची भांडी हळूहळू कमी होत जातील. आता आम्ही त्याला सायन्स पण जोडतोय त्याला की तांब्या पितळेच्या भांड्यांमध्ये पाणी प्यायल्यानंतर आरोग्य कसं चांगलं राहतं. हा वेगळा भाग झाला की तो ब्रँड करायचाच असेल तर तुम्हाला सगळं संशोधन करायला पाहिजे. पण त्याच्यातूनच मग हेल्थकेअरचा जन्म झाला, त्याच्यातून ॲग्रो डिव्हिजन सुरू झाली. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा R&D स्वतःचं पाहिजे. आणि R&Dमध्ये तुम्हाला जसं आपण म्हणतो की बॅकवर्ड इंटिग्रेशन, म्हणजे तुम्ही तुमची रॉ मटेरियल बनवा, ती विका, किंवा तुम्ही फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे तुमच्या बनवलेल्या फिनिश प्रॉडक्टमधून तुम्ही पुढचं अजून एखादं प्रॉडक्ट बनवा. असं तुम्ही हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल म्हणजे तुम्ही वेगवेगळे एरिया कव्हर केले पाहिजेत, एक्सपोर्ट केलं पाहिजे. असं तुमचं जे काही ग्रोथचे जे काही सगळे ॲव्हेन्यूज होते ते आम्ही त्याचं केलं. आम्ही एक्झिबिशनमध्ये जायचो, अनेक मॅगझिन चालू केली, अनेक उद्योजकांची चरित्र वाचली, अनेक मुलाखती आम्ही घेतल्या, मुलाखतींना गेलो, वेगवेगळे कन्सल्टंट आले. आणि ह्या ह्याच्यातनं सतत जी एक आपल्याला भूक म्हणतो ना आपण की धंदा वाढवण्याची भूक एवढी प्रचंड होती की हा टर्नओव्हर आपल्याला भरपूर केला पाहिजे. आणि मग तो माणसं मिळत गेली. मग त्या सगळी जी काही प्रिन्सिपल्स होती, तुम्ही एकदा ठरवलं की वाढवायचं आहे आणि ते तुम्हाला रोज झोपताना बाबा किती वाढलो आपण आज, असं जर का तुम्ही चिंतन केलं तर नक्की सोल्युशन मिळू शकतं.
आता मी ठरवलं की पुढच्या 5 वर्षात म्हणजे पहिली 25 वर्ष 100 कोटी करायला लागली, पुढची 100 कोटी आमचे 5 वर्षात होतील, त्याच्या पुढची कदाचित 2.5 वर्षात होतील. ऑल द बेस्ट. निश्चितपणे म्हणजे 100 कोटीच्या कार्यक्रमाला आम्ही होतो आणि 500 कोटीच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही असणारच आहोत. आणखीही काही आहेत आपल्याबरोबर शेषगिरी गोसावी आहेत. नमस्कार सर, मी शेषगिरी गोसावी, वास्तुशास्त्र कन्सल्टंट. मी असं तुमच्या पुस्तकातनं किंवा असं वाचलं आहे की तुम्हाला अध्यात्माची पण फार जोड आहे, आवड आहे. तर अध्यात्म आणि व्यवसाय याचं काय सांगड आणि त्यातून काय साधारण एक मानसिक समाधान मिळतं की काय, ह्याच्याबद्दल काय सांगाल आपण? आपण म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश असे आपले 3 देव आहेत. तर उद्योजक स्वतः तसाच आहे की ब्रह्मा म्हणजे तो निर्माण करतो, ब्रह्मदेव. म्हणजे सकाळी आपण R&D मध्ये काम केलं पाहिजे, दुपारी आपण ती जी आयडिया आहे ते प्रॉडक्ट बनवलं पाहिजे, आणि संध्याकाळी आपण त्यातलं प्रॉडक्टमधलं जे काही बरोबर नाही आहे ते काढून टाकून दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन प्रॉडक्टसाठी आपण तयारी केली पाहिजे. म्हणजे आपल्यातच ब्रह्मा विष्णू महेश आहेत. आणि आपण बघतो की आपण फायदा आपल्या कंपनीमध्ये प्रॉफिट आपल्याला मिळतो, तर तो प्रॉफिट आपण त्याचा उपयोग जो आहे तो सगळा समाज आहे म्हणून आपण आहोत. आपण जर काय एखाद्या आपल्या बेटावरती आपल्याला सोडलं तर आपण काहीच करू शकणार नाही, एकटा माणूस काय करणार आणि कशासाठी काय करेल, तो मरूनच जाईल लगेच. म्हणजे समाज आहे म्हणून आपण आहोत. मग आपण जो काय फायदा घेतो त्याचा आपण जर का दुसऱ्याला दिलं काही, तर मला असा अनुभव आहे की सत्पात्री दान असं आपल्या धर्मामध्ये म्हटलेलं आहे. देवाणघेवाण हिशोब आणि आध्यात्मिक उन्नती या 2 गोष्टींसाठी माणसाचा जन्म आहे असं आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं. आता देवाणघेवाण हिशोब आपण कसा फेडू शकतो की परत ह्या जन्मी देऊनच, आणि मग ते कोण कुठल्या मार्गाने कसा आपल्याकडे येईल आपल्याला माहिती नाही. मग तो देवाणघेवाण हिशोब आपण दानधर्म करूनच आपण करू शकतो. आणि जसं आहे की जेव्हा तुम्ही दानधर्म करता तर तुम्ही 1 रुपया दान केला तर तुमचं मागच्या जन्मीचं 100 रुपयाचं तुमचं देणं फिटतं. आणि मग मला असं वाटतं कदाचित त्यामुळे सुद्धा पितांबरीचा टर्नओव्हर वाढत असेल. काय सांगा राज नांदगावकर? नमस्कार सर, माझं नाव राज नांदगावकर. मी कॅटरिंगचा व्यवसाय करतो आहे गेली 4 वर्ष. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार की आपल्याला ब्राह्मण भूषण सर्व सिटी ठाण्याच्या तर्फेमार्फत. मला असं विचारायचं आहे की आपल्या ज्या मोझाईक टाईलच्या जो आपला पहिला व्यवसाय होता, जी आता पितांबरीची अभूतपूर्व जे हे केलेलं आहे, तर कुठेतरी याचा खंत आहे का? पहिला जो व्यवसाय केला त्याबद्दल आपण पुन्हा हे करणार आहे का त्या व्यवसायाबद्दल? म्हणजे चालू करणार आहे की पुढं खंत आहे का त्याबद्दल? पहिल्या व्यवसायामध्ये जे अपयश आलं होतं त्याची खंत आहे का? 10वी मध्ये समजा की 8वी मध्ये कमी मार्क मिळाले त्याची काही खंत नसते. आपण अभ्यास नाही केला म्हणून आपल्याला कमी मार्क मिळाले. तुम्हाला असं वाटतं की आता अपयश मिळत नाही का? मिळतं ना अजून सुद्धा. आता जेव्हा आम्ही ती जागा आम्ही घेतली दापोलीला आणि तिथून 200 झाडं लावली, ती जी फुलं येत होती त्या फुलं आम्ही दादर मार्केटला आणून विकण्याचा प्रयत्न केला, पण तिथे येईपर्यंत कोमीतून जायची. तर आम्हाला असं वाटलं की अरे आपण मूर्खपणा केला की झाडं उगतच आणली, आता या झाडांचं करायचं काय? त्याला पाणी घाला, माणूस ठेवा, माळी सगळं खतं घातली, 2-4 लाख रुपये खर्च केले. मग त्याचा अर्क काढला की आता मागे जाऊ शकत नाही तुम्ही. मग अर्क काढला. अर्क आम्हाला वाटलं कोणतरी फ्रान्सला तो अर्क विकला जाईल, फ्रान्सकडला इथे पण तो विकला जाईल. आता काय करायचं? मग लक्षात आलं की अरे ह्याचं दुसरं काय करू शकतो. मग एका कार्यक्रमात गेलो होतो, तिथे उदबत्तीचं लोक सगळे उदबत्त्या विकत होते. मग लक्षात आलं की अरे उदबत्ती जर का केली तर, आणि मग सक्सेसफुल झालं. म्हणजे यश असं पटकन मिळत नाही. पितांबरी सुद्धा आम्ही जेव्हा केली तेव्हा आमचे सरच म्हणाले की तांबा पितळ आहे कुठे? किंवा दुकानदारांकडे गेलो म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट यशस्वी करताना आपल्याला ते यश मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा आणि आपली जी काही कल्पना असेल, आपली आयडिया आहे, तर त्याच्यावरती आपला ठाम विश्वास पाहिजे. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत की हा जो तुमचा व्यवसाय आहे त्याचा जो तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याप्ती त्याची जी वाढवलेली आहे, म्हणजे 10 करोड जे होते त्याच्यावरून आज तुम्ही 100 करोड आणि पुढच्या 2 वर्षात किंवा वर्षभरात तुम्ही 200 करोडपर्यंत न्यायचा त्याचा तुमचा एक मानस आहे. तर हे करत असताना तुमची मेहनत तुमच्या म्हणजे योग्य दिशेने वाटचाल, पण याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग असतो ते आपल्याबरोबर काम करणारे आपले कामगार वर्ग आणि ते. तर यांचं त्यांच्याकडनं तुम्हाला कधी असे प्रॉब्लेम्स किंवा असे काय आले नाहीत का? HR मॅनेजमेंटचा नेहमीचा प्रश्न असतो हा, काय सांगाल? कसं आहे की पहिल्यांदा आपली कंपनी असते, पार्टनरशिप कंपनी असते, प्रायव्हेट लिमिटेड असते. त्या कंपनीचं ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला रूपांतर करायला पाहिजे. एका वाक्यात जर का सांगायचं झालं
पण ते अतिशय कठीण गोष्ट आहे, बऱ्याच लोकांना हे जमत नाही. आणि एकदा तुमच्या लक्षात आलं की आपण एकटे काही करू शकत नाही, आपल्याला सहकार्यांची गरज आहे. मग जसजशी ती गरज वाढत जाते की ती प्रोडक्शनची असते, मग ती मार्केटिंगची असते, मग ती ट्रेनिंगची असते, तसतशी आम्ही डिपार्टमेंट तयार करत गेलो. R&Dचं डिपार्टमेंट तयार केलं, प्रोडक्शनचं केलं, इंजिनिअरिंगचं केलं, क्वालिटीचं झालं, HR झालं, परचेस झालं, अकाउंट झालं, फायनान्स झालं. आणि ह्याचे जसे काही प्रमुख होते, आपण जर का बघितलं की मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या त्या क्षमतेची माणसं लागतात आणि त्या क्षमतेची माणसं लागण्यासाठी त्या क्षमतेचे पगार द्यायला लागतात, इन्सेंटिव्ह. आणि तो पगार आपण कधी देऊ शकतो, आपला टर्नओव्हर वाढला आणि प्रॉफिट वाढला तरच देऊ शकतो. म्हणजे हे अंडा दी की कोंबडा दी आहे. त्यामुळे सातत्याने ग्रोथ होणं आणि ती ग्रोथ एकदा तुम्हाला कळलं की हा टर्नओव्हर वाढवायचा आहे, म्हणजे मी म्हणतो की पीपल डू बिझनेस, हे तत्व लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही रिक्रूट ऑर डाय अशी पुस्तकं आहेत, म्हणजे आपण जेव्हा वाचन आपलं वाढवतो आपण, की तुम्ही चांगली रिक्रुटमेंट नाही केली. कारण कसं आहे की बऱ्याच मालक मी असे बघितले की उद्योजक बघितले की स्वतःच काम करण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो. तर मी असं करतो की आपल्याला एक काम जमलं की मला लगेच कंटाळा येतो त्याचा की हेच काय करायचं, मी तर दुसऱ्याला आपण देऊन टाकायचं आणि आपण नवीन काम शोधून ते करायला घ्यायचं. तुम्ही सेकंड जनरेशन या व्यवसायामध्ये आहात, तर आपली पुढची जनरेशन पण कितपत याच्यात, कारण का नॉर्मली पहिल्यांदा हा ट्रेंड होता की वडील जे करतात त्याच मार्गावर मुलगा जायचा, पण आता तसा ट्रेंड आलेला नाही. तर आता तुमची जी नेक्स्ट जनरेशन आहे ती याच्यात कितपत म्हणजे व्यवसायाच्या या तुमच्या व्यवसायामध्ये आहे? माझा मुलगा आणि मुलगी मला झाली, म्हणजे मोठा मुलगा परीक्षित, त्याचं नावच पहिल्यांदा मी परीक्षित ठेवलं. काय म्हटलं की परीक्षित हा राजा आहे. तर त्याला तो जेव्हा मोठा त्याला कळतं, त्याला विचारलं परीक्षित म्हणजे काय, तर परीक्षित म्हणजे किंग, म्हणजे उद्योजक हा राजाच असतो की त्याला तुला साम्राज्य तयार करायचं आहे. मग नोकरी करून साम्राज्य थोडंच होणार आहे, किंवा तुम्ही नोकर असता, दुसऱ्याकडे किती तुम्हाला पगार दिला, तुम्ही कॉर्पोरेट ह्याच्यात गेला तरी CEO झालात तरी तुम्ही नोकर आहात. तर ते जे एक आर्थिक स्वातंत्र्य आहे, एक आर्थिक विचार वेगळ्या प्रकारे तुम्ही करणं. आणि मग त्याला मी म्हटलं की तुला जे काही शिक्षण करायचं तू घे, आणि मग शेवटी तुला मॅनेजमेंट करायचं आहे आणि तुला आपल्या कंपनीमध्ये यायचं. इथे तुला जे काही स्वातंत्र्य, पैसे जे कोण काही मिळेल ते तुला जगातला कुठलाही माणूस देऊ शकणार. आणि तुला जेवढी मेहनत करायची तेवढं तू कमवू शकतोस ना. तुला विमान पाहिजे तर विमान मिळण्यासाठी, प्रॉफिटेबल होण्यासाठी तुला तेवढा टर्न 10,000 कोटी कर, तुला कोणी अडवलंय, असं तू बाहेर नाही करू शकणार. सरांबरोबर आणखी बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु नेहमीचा माझा प्रॉब्लेम असतो, माझ्याकडे वेळ कमी असतो आणि आपण सगळे या ठिकाणी आलात. सर, मुख्य म्हणजे तुम्ही वेळ दिलीत. आणि ॲक्च्युली हा जो संपूर्ण प्रयत्न आहे हा मराठी माणसाने उद्योग करावा, मराठी माणसाने उद्योजक बनावं, मोठी स्वप्न बघावीत, त्या माध्यमातून या संपूर्ण समाजाचा विकास व्हावा, एक बिझनेस कम्युनिटी निर्माण व्हावी, हा या सगळ्या मागचा उद्देश आहे. आपण सगळे आमच्याबरोबर आलात. सर, तुम्ही वेळ दिली, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. चला, नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो, त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो, नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःचं की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाळी, ठाणे. फैशन मीन्स बैरॉन, फैशन मीन्स बैरॉन, मेंसवेयर की जी जान, बैरॉन बैरॉन बैरॉन. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप, ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप. एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ. Just tap the tab of TransApp app and make your life all sorted.
snap. Transact app. Transact app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.